महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा पळसण येथे डीपीतील अर्थिंग लग तुटल्याने विजेचा कहर, दुकानाला आग, लाखोंचे नुकसान। पळसण गावातील वीज वितरण व्यवस्थेतील गंभीर प्रकार समोर आला असून डीपीवरील अर्थिंग लग कट झाल्याने विद्युत प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आलाय। या प्रकारामुळे पवारसर यांच्या दुकानाला आग लागून अंदाजे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे। शिवाय गावातील अनेक घरांमधील टीव्ही, फ्रीज, बल्ब व इतर विद्युत उपकरणे जळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। विशेष म्हणजे हा प्रकार लक्षात आल्यानंतर सकाळी सुमारे 10 वाजता महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती देण्यात आली। मात्र त्यानंतर वेळेत दुरुस्ती न झाल्याने विद्युत पुरवठा सुरूच राहिला आणि अखेर मोठे नुकसान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। दरम्यान 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरही गावातील वीज पुरवठा सुरळीत झालेला नसल्याने कार्यक्रमावर परिणाम होण्याची शक्यता आहे। पळसण येथील आश्रमातील विद्यार्थी सध्या अंधारात असून रात्रीच्या वेळी परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। गावातील दवाखान्यात वीज अत्यावश्यक आहे, विशेषतः महत्त्वाच्या लसी फ्रीजमध्ये ठेवलेल्या असल्याने नियमित वीज पुरवठा अत्यंत गरजेचा आहे। मात्र वीज पुरवठा खंडित असल्याने आरोग्य सेवेसमोरही अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून महावितरणने तातडीने डीपीवरील अर्थिंग लगची दुरुस्ती करून वीज पुरवठा नियमित करावा, तसेच झालेल्या नुकसानीची पाहणी करून संबंधित ग्राहकांना योग्य ती मदत व कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे। पळसण गावातील परिस्थिती लक्षात घेता महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून विद्युत पुरवठा सुरक्षित व सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। प्रतिनिधी हिरामण चौधरी, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।